श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याशी थोडंसं बोलायचा प्रयत्न करणार आहे. मैत्रिणींनो, आपण दिवाळी सण इतक्या उत्साहात साजरे करतो, सगळी घरातली कामं इतक्या उत्साहात करतो, घराचा कोपरा आणि कोपरा आपण घासून पुसून स्वच्छ लखलखीत करतो. पण आपल्या स्वतःचं काय? आपण स्वतःकडे या दिवसामध्ये लक्ष देतो का? लक्ष्मीपूजेच्या दिवशी आपण तेवढंच तासभर स्वतःसाठी तयार होतो, एवढंच. बाकी आपली दिवाळी असं कामात आणि त्रासात आणि ह्याच्यातच जाते. त्यामुळे मैत्रिणींनो, मी तुम्हाला एक सांगते, ह्या दिवाळीला अजिबात चिडचिड करू नका. अगदी शांत पद्धतीनं तुम्ही ही दिवाळी पार पाडा. एखादं काम राहिलं असेल तर काही हरकत नाही, काही काळजी करू नका. तुम्हाला कुणीही विचारणार नाही की हे काम तू का केलं नाहीस. परंतु मैत्रिणींनो, परफेक्शनच्या नादात अडकू नका. परफेक्शनच्या भोवऱ्यात एकदा अडकलं की आपण कितीही चांगलं काम केलं तरी आपल्याला ते स्वतःलाच पसंत पडत नाही. असं वाटतंय काही ना काहीतरी राहिलेच, हे असं नाही झालं पाहिजे होतं, हे असं व्हायला पाहिजे होतं, हे मी आणखी चांगलं करू शकलो असतो, हे मी आणखी जरा जास्त चांगल्या प्रकारे सादर करू शकलो असतो, हे काम माझं आणखी चांगलं झालं असतं, हा फराळ माझा आणखी जास्त चवीचं चांगलं झाला असता. अशा नादात तुम्ही अडकू नका. तुम्ही जे काही करताय ते मनापासून करा आणि शांत चित्तानं, सुखानं, समाधानानं करा. बघा तुमची दिवाळी किती शांत समाधानाची पार पडते. अजिबात हे काम राहिलं, ते काम राहिलं, कुणावरही चिडचिड करू नका आणि कुणाकडून ही कामाची अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जेवढं जमतंय तेवढं तुम्ही व्यवस्थित करा, व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं मन आधी शांत ठेवा. अजून एक गोष्ट मैत्रिणींनो, दुसऱ्यांच्याकडे जे आहे ते बघून स्वतःला वाईट मानून घेऊ नका. आपल्या स्वतःकडे जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधान मानायला शिका. शेजारणीनं सोनं घेतलं, चांदी घेतली, नवीन गाडी घेतली, घर घेतली, त्याच्या नादात तुम्ही अजिबात अडकू नका. आपल्या स्वतःकडे जे आहे, भाजी भाकरी असेल, तुम्ही सोन्याचं गुंजभर सोनं जरी घेतलं असेल तरी त्यात समाधान माना. असं दुसऱ्यांच्या बरोबर आपण तुलना करायला लागलो की नाही, आपली दिवाळी कधीही चांगली जाणार नाही. आपण जे काही घेतलेलं आहे त्यात समाधान माना, समाधान माना. बघा तुमच्या घरामध्ये आनंद नक्की येणार आणि जे घर सुख समाधानानं भरलेलं असतं की त्या घरात लक्ष्मी माता नक्की येणार. तुम्ही पण पुढच्या वर्षी नवीन काहीतरी मोठी वस्तू घ्याल, तुम्ही पण पुढच्या वर्षी काहीतरी नवीन कराल, तर ह्या वर्षी जे आपल्याला मिळालं आहे त्याच्यामध्ये समाधान माना मैत्रिणींनो. त्याच्यामुळे तुमची समाधानाची दिवाळी नक्की पार पडणार. आणि एक गोष्ट मैत्रिणींनो, ह्या दिवाळीत आपण स्वतःसाठी थोडासा वेळ देऊया. जर एखादं तुमच्याकडून काम राहिलंय ना, एखादा पदार्थ करायचा राहिलाय ना, तर घाई गडबडीत करू नका. तुम्ही दिवसाला एकच पदार्थ करा, पण चांगला करा. नाहीतर आज भरपूर गडबड झाली, आता एवढेच दिवस राहिले, एका दिवशी तुम्ही 4-4 फराळ करायला घेता. असं करू नका. मग दिवस सगळा कामात जातो, आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही. पूर्ण आपल्या शरीराला एवढा ताण येतो की काही विचारू नका. मग दिवाळी दिवशी आपण आरशात जाऊन बघतो तर काय, किती थकलेला दिसतो चेहरा, डोळ्याखाली वर्तुळ आलेले असतात, डोळे असं सुजल्यासारखे दिसत असतात, चेहरा काळपट पडलेला असतो. आणि मग असं शेजारी पाजारी विचारतात, हे काय ग, काय झाले तुझं, असं का केल्यास. मग आपल्याला कधी नाही ते भेटणारे आपले नातेवाईक विचारतात, अशी का झाल्यास म्हणून. तर असं करू नका. दिवाळीतल्या प्रत्येक दिवशी तुम्ही स्वतःसाठी एक अर्धा तास वेळ काढा. स्वतःसाठी तयार व्हा, छान छान कपडे घाला, छान छान स्वतःची हेअरस्टाईल करा, छान छान साधासा मेकअप करा, छान छान ज्वेलरी घाला. प्रत्येक दिवशी स्वतःला प्रेझेंट करा. कामं काय आपल्यासाठी कामं लागलेलीच असतात, ती काय होतच असतात, कामं आपण करत जाऊ, परंतु त्यातून स्वतःला अर्धा तास वेळ काढा. त्याच्यामुळे ही दिवाळी बघा आपल्याला सुखासमाधानाची आणि नक्कीच परफेक्शनची जाईल. आणि आपल्याला सुद्धा सुख, आपण सुद्धा किती छान दिसू शकतो, आपण सुद्धा किती छान दुसऱ्यांच्या मध्ये वावरू शकतो याचा विश्वास तुम्हाला येईल. त्यामुळे मैत्रिणींनो, कायम दुसऱ्यांच्या मागे लागू नका, परफेक्शनच्या नादात अडकू नका. प्रत्येक काम मलाच करायला हवं या नादात तुम्ही अडकू नका. दिवाळीतली कामं सगळ्यांना, प्रत्येकांना वाटून द्या, प्रत्येकाकडून ती चांगल्या प्रकारे कामं करून घ्या. त्यामुळे तुमच्या एकटीवर लोड पडणार नाही आणि तुमची सुद्धा दिवाळी खूप समाधानाची आणि सुखाची जाईल. त्यामुळे या दिवाळीत अजिबात तुमची चिडचिड होणार नाही, कुणावर रागे भरता येणार नाही, कुणालाही उलट बोलता येणार नाही, वादावादी
कटकटी होणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही स्वतःकडेही लक्ष द्या आणि घराकडे सुद्धा लक्ष द्या आणि ही दिवाळी सुखात समाधानात पार पडा. अजिबात चिडचिड नको, उतावळेपणा नको, अजिबात काहीही वादावादी कटकटी घरात नकोत. सुखासमाधानाने घर भरू दे, समृद्धी घरामध्ये येऊ दे. माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच प्रवेश करणार आणि ही दिवाळी तुमची नक्कीच दणक्यात जाणार. चला तर मग मैत्रिणींनो, हा मोलाचा सल्ला यावर्षी तुम्ही लक्षात ठेवा आणि स्वतःची दिवाळी छानपणे पार पाडा. चला, शुभ दीपावली, श्री स्वामी समर्थ. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.